हे एक शिवार आहे आमच्या मामाजीचं। या शिवारामध्ये आज आम्ही आलो आहेत पार्टी करण्याकरता। तर हे बघा तुम्ही, ते शिवार आहे आणि शिवाराच्या समोर तलावाचा परिसर आहे। इथे तुम्ही बघू शकता, इथे तलावाचा परिसर आहे समोर ते पसरलेले तलाव आहे। आणि हे जे दृश्य आहे फारच सुंदर आणि मोहक दृश्य आहे, मनाला भावणारं दृश्य आहे। तुम्ही बघू शकता हा तलावाचा पूर्ण परिसर आणि त्याच्या किनाऱ्यावरती ही जमीन आहे, त्यांचं वावर आहे। या वावरामध्ये आज आपण पार्टी करण्याकरता आलेलो आहोत। इथे बघा हा सुंदर असा हा परिसर, अगदी इथे शेतामध्ये गहू पेरलेले आहेत, एकदम हिरवाकंच गहू इथे तुम्हाला दिसत आहे तुमच्या समोर। या शिवारामध्ये तुम्ही बघू शकता हा शिवार कशा प्रकारे सुंदर रीतीने सजवलेला आहे। साड्यांचे पडदे करून त्याची बाउंड्री बनवलेली आहे या परिसराला, शेताला, आणि खूप छान प्रकारे ते सजवलं आहे। तुम्ही बघू शकता, बघा शेत म्हणजे एक रिसॉर्ट सारखंच वाटत आहे। तुम्ही जर संध्याकाळी इथे याल कदाचित तर तुम्हाला हे थोडं लाईटिंग वगैरे लावलं तर हे तुम्हाला रिसॉर्ट सारखंच वाटणार आहे। तर हा असा सुंदर हा प्रदेश, हा परिसर बघायला अगदी मनोरम्य वाटत आहे। तुम्ही बघू शकता चारही बाजूला पूर्ण सुंदर परिसर आहे। समोर पाणी आहे, अथांग पाणी आहे, हे तलावाचं पाणी आहे। मखरधोकडा डॅमचा जो प्रोजेक्ट आहे त्या तलावाचं पाणी आहे इथे। हा तलावसुद्धा भरपूर मोठा तलाव आहे इथे, मखरधोकडा डॅम म्हणून हे प्रसिद्ध आहे। इथे पावसाळ्यामध्ये लोक खूप एन्जॉय करण्याकरता येतात आणि सर्व निःशुल्क असते। इथलं सौंदर्य जे आहे हे निःशुल्क असते आपल्याकरता। हा शेतामध्ये बघा चणा पेरलेला आहे। हा जो समोर दिसत आहे हा चणा आहे, चण्याचा शिवार आहे। याच्यामध्ये चणा पेरलेला आहे आणि समोर जे घर दिसतं तुम्हाला ते घर, ती एक एकर जागा आहे आणि त्या 1 एकर जागा ती सध्या विकण्यासाठी तयार आहेत। तर माझासुद्धा विचार चालू आहे की तो जर 1 एकरचा प्लॉट आपल्याला मिळाला तर आपण ठेवू शकतो। आणि हा रोड टच प्लॉट आहे, रोड टच तो 1 एकरचा पट्टा आहे आणि हे वावरसुद्धा रोड टच आहे। त्याच्यामुळे भविष्यामध्ये याला खूप स्कोप आहे आणि भरपूर जंगल आहे। एका रिसॉर्टसारखं इथे चांगलं रोड टच असल्यामुळे आपण इथे रिसॉर्टची स्थापना करू शकतो किंवा लॉन बनवू शकतो, काही बनवू शकतो। इथे कमर्शियल पर्पजने आपण काही करू शकतो आणि रोड टच असल्यामुळे इथे स्कोप भरपूर आहे जागेला, रोड टच असल्यामुळे। अशा प्रकारे बघा या शिवारामध्ये आमच्या परिवारचे लोक इथे बघा, तुम्ही बघा शेंगा तोडत आहेत। तुरीच्या शेंगाचे झाड आहेत ते, तुरीच्या शेंगा तोडण्याचा प्रकार चालू आहे इथे। तुरीच्या झाडाला भरपूर तुरीच्या शेंगा लागलेल्या आहेत, पण काही वाळलेल्या सुद्धा दिसत आहेत तुरीच्या शेंगा इथे। आणि आमच्या हे परिवाराचे सदस्य जे आहेत हे त्या तुरीच्या शेंगा तोडण्याचा जो आनंद आहे तो आनंद घेत आहेत। एक प्रकारे वाटला असतात तुरीच्या शेंगा चांगल्या असोत की वाईट असोत, पोचत असोत काही असोत, परंतु त्यांना ते आनंद घ्यायचा आहे, बाकी काही नाही। तो तुरीच्या शेंगा तोडणं हा एक वेगळा आनंद आहे। तर आज पिकनिक करण्याकरता इथे आलेले आहेत आणि त्या वावरामध्ये ते तुरीच्या शेंगा तोडण्याचा आनंद घेत आहेत। आणि या बाजूला बघू शकता इथे हा दवाखान्याचा परिसर आहे, इथे दवाखाना बनत आहे या मखरधोकडा परिसरामध्ये। हा दवाखाना अगदी रोड टच आहे, 3 मजली दवाखाना आहे। हा परिसर एकंदरीत फार बघायला छान वाटत आहे। कशा प्रकारे शेंगा तोडतायत? कुठे शीतल? शीतल दिसून नाही राहिली यार, शीतल का दिसून नाही राहिली? हो, अच्छा ही आहे शीतल आणि हिच्या काकाचा वावर आहे सख्या। खूप चांगला याचा त्यांनी आम्हाला ट्रीटमेंट दिली, शेंगा तोडण्यासाठी परवानगी दिलेली आहे। या तुरीच्या शेंगाचा परिसर आहे, या परिसरातून जाताना तुरीच्या शेंगाचे जे हे आहेत पूर्ण शरीराला लागत आहेत पूर्ण, तुम्ही बघू शकता।
फवारा नाही बिवारा नाही काही नाही टाकलाय आता त्याच टेकडीवरती समोरची जी टेकडी आहे त्याच टेकडीवरती 1 एकर जमीन आहे जी विकायला आहे. तिला घ्यायची माझी इच्छासुद्धा आहे, कारण की हा एकंदरीत परिसर बघता हा परिसर खूप सुंदर वाटत आहे. हा परिसर आणि हिरवं गर्द असं झाड बघा तुम्ही. हे झाड बघा तुम्ही किती हिरवं आणि गर्द आहे. या वावरामध्ये चणा पेरलेला आहे. हे चण्याचे झाडं बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आहेत. तर चणा पेरलेला आहे या वावरामध्ये. हां, सुंदर आणि शांत परिसर आहे. झाल्यानंतर एकंदर मनाला थोडंसं शांत वाटते, कारण की आपण शहरातल्या वस्तीपासून गदारोळापासून थोडं दूर आहोत. तर इथे येण्याला इथे बसण्याला या जागेवर शांत होते मन त्यानंतर. हे बघा हे परिवारातले लोक इथे आलेले आहेत माझ्या बाजूने. वा 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 वा. जनावरांपासून वाचण्या करतायत हे. खूपच गोड. तो आंब्याचं झाड बघा, तो किती सुंदर रीतीने बहरलेलं आहे. ते झाड त्याला कितीतरी असा मोहर आलेला त्या झाडाला. तुम्ही बघू शकता ते आंब्याचं झाड अगदी मोहराने बहरलेलं आहे. इथूनच ते बघायला अगदी प्रेक्षणीय वाटत आहे आणि मनमोहक वाटत आहे. खूपच सुंदर बहर आला त्या आंब्याच्या झाडाला. कितीतरी वर्षानंतर असा बहर आलेला आहे झाड मी बघत आहे. बहुतांशी 10 ते 15 वर्ष झाले असतील या दरम्यान हे झाड दिसत आहे. त्या झाडाला फार सुंदर रीतीने आंब्याचा बहर आलेला आहे. खूपच सुंदर. मी मागच्याच घेतला होता बस
आम्ही आलो शीतलच्या काकाच्या वावरामध्ये. त्या शीतलच्या काकाच्या वावरामध्ये मामाचं वावर, हा आता हे मामाचं वावर आहे. तर या मामाच्या वावरामध्ये ह्या पेवंडी बोराची एकदम पर्वणी झालेली आहे. बघा तुम्ही कशा प्रकारे सडा पडलेला आहे पेवंडी बोराचा. अगदी सडा पडलेला आहे पेवंडी बोराचा. हाताने तोडणार आहे इकडे अजून बाहेरून काय अजून नाही बोरं नाही घेतले मी. नाही बोर एवढं आपण जमत नाही आहे मला घेणं हे. अरे जमायचं काय म्हणजे असं व्यस्त नाही. बरोबर झाड आहे ना बघा ना लटपट पूर्ण सडा पडलेला आहे इथे पेवंडी बोरांचा. फुटलेलं आहे. ताई फुटलं तर नाही राहते म्हणजे पक्षी खातात ना. पक्षी हे बघा पाडू का नाही पाडू नको, जे चांगल्या ते खालूनच वेच वेस्टेज करण्यापेक्षा. ते झाडाला वेळ होऊ दे. एका बोरासाठी 4 बोर पडतील. हो इकडे या, इकडे छान आहे चलतात. ते पाहिलं अगं खाली अगं कच्चे बोर पडतात ना ग कनिष्का. छान इकडून या बेटा इकडून या कारचा आहे आपली टेन्शनच नाही कॅरी करायचं काही घ्यायचं याला वाढवायचे मस्त. खोबरच लागते ना. इकडं बघा कशा आहेत आई मीना. हे बघा लटपट लागल्या इकडं बघा. अगं पाळू नको थांब पूर्ण खाली खराब होतात ना. झाडाचे तिकडले तोडून चला अजून आहे सामोर काय झाडाचे तिकडं. चाल गं तिकडे जाऊन. या. या गं. हे घे. हे घे गं. आता नको पाडू फ्रुटी. आणि या शिवारामध्ये पांढरा शुभ्र असा म्हणजे कापूस लागलेला आहे. तुम्ही बघा हे कापसाचे पूर्ण लेकरे मार दिया ये लट. बोंड जे आहेत पूर्ण उमललेले आहेत. आणि हे कापूस अगदी तयार आहे वेचणी करण्याकरता. सिद्धि चल ठीक है मागे मागे. ये इसमें लेना सही रहेगा आपने को. धंदा घेऊन घे. चलो चलो दोनों पकड़ो. समोर बघू शकता तुम्ही कापूस वेचणाऱ्या बाया नागपूरहून आणलेल्या आहेत. कापूस वेचण्याकरता ज्या स्त्रिया आहेत त्या नागपूरहून आणलेल्या आहेत. त्या नागपूरहून आल्या परंतु त्यांचं कामामध्ये काही लक्ष नाही आहे. फक्त वावरामध्ये घुमण्याचं काम चालू आहे त्यांचं. आणि कापूस वेचणं त्यांनी सोडून दिलेलं आहे. आणि त्यांचं भलतीकडेच लक्ष आहे.
ए बाबू ए पडतील युगो 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 मार पडेल तुला युगंधा हे छोटे मंडळी जे आहे पाण्यामध्ये एन्जॉय करताना तुम्ही बघू शकता. छोट्या मुलांना पाण्याचं आकर्षण असते आणि या पाण्यामध्ये त्यांना एन्जॉय करणं फार छान वाटते. तर या भर उन्हामध्ये त्यांना पाणी म्हणजे एक पर्वणी आहे खेळण्याकरता. तर ते पाण्यासोबत एन्जॉय करतात ते इथे. अच्छा हुआ चली गई तो बोली थी.
हा रोड आहे उमरेठ बुट्टेबुरी रोड. ह्या इथून जनावरांचं जंगली डुकरांचं येणं जाणं आहे. तुम्ही बघू शकता इथे काटेरी कुंपण लावलेलं आहे तारांचं. तरी पण त्या तारांच्या कुंपणांना न जो मानता इथून जंगली जनावरचं श्वापदांचं इथून जाणं येणं असतं. आता दिवसाचा वेळ आहे त्याच्यामुळे आपल्याला काही दिसणार नाही, परंतु रात्री जेव्हा आपण इथे येऊ तर ते जंगली श्वापद डुकरं आपल्याला इथे बघाव्यास मिळतील.
मित्रांनो, हा आहे मकरधोकडा डॅम प्रकल्प. खूप दूरवर पसरलेला आहे हा डॅम. जेव्हा पावसाळ्यामध्ये याचं पाणी ओव्हरफ्लो होते तेव्हा नागपूरमधून पर्यटक इथे एन्जॉय करण्याकरता येतात. कुठेतरी दूरवर मोटर पंपचा आवाज येत आहे. या तलावाचं पाणी ते आपल्या शेतीकरता वापरण्याकरता उपयोग करत आहेत. फोटो कैसे करते हैं पोस्ट? नानी का